नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर एक्सपेरियन्शियल एआयच्या संशोधकांनी नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार जर सध्याची प्रदूषण आणि उत्सर्जनाची परिस्थिती अशीच राहिली तर या शतकाच्या अखेरीस जगातील 40% प्रमुख नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होऊन त्याचा परिणाम सुमारे 850 दशलक्ष लोकांवर होईल असा निष्कर्ष काढला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की नवीन हवामान मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा अधिक अचूक अंदाज देत आहेत, ज्यामुळे नद्यांच्या भविष्याबद्दल चिंता वाढली आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की पृथ्वी प्रणाली मॉडेल्सच्या मागील विश्लेषणाद्वारे भाकीत केलेल्या संख्येपेक्षा हे प्रमाण तिप्पट आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की पृथ्वी प्रणाली मॉडेल्सची जटिल संगणक सिम्युलेशन आहेत, जी भविष्याचा अंदाज घेण्यासाठी हवामान, महासागर आणि मानवी क्रियाकलाप यासारख्या पृथ्वी प्रक्रिया एकत्र करतात. या मॉडेल्सनुसार 2100 पर्यंत जगातील 30 प्रमुख नद्यांपैकी 40% नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे प्रभावित होणारी लोकसंख्या न्यूयॉर्क शहरापेक्षा 100 पट जास्त असेल. पूर्वी हा अंदाज सुमारे 26 कोटी लोकांचा होता, परंतु आता ही संख्या खूपच जास्त असल्याचे म्हटले जात आहे. अभ्यासात जगभरातील 30 सर्वात मोठ्या नदीखोऱ्यांची निवड करण्यात आली, ज्यात ॲमेझॉन, काँगो, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि नाईल नद्यांचा समावेश आहे. संशोधक हवामान मॉडेलमध्ये ह्या नदीखोऱ्यांमधील प्रवाह किंवा पाण्याची उपलब्धता कशी दर्शवली जाते हे पाहण्याचा प्रयत्न करत होते. हे संशोधन धोरणकर्ते आणि जलसंपदा व्यवस्थापकांसाठी महत्त्वाचे आहे, जे पृथ्वी प्रणाली मॉडेल निकालांचा वापर परिणाम समजून घेण्यासाठी आणि अनुकूलनाची माहिती देण्यासाठी करतात, तसेच नैसर्गिक शास्त्रज्ञ, डेटाशास्त्रज्ञ आणि संगणकीय मॉडेलर्स जे पृथ्वी प्रणाली मॉडेल तयार करतात आणि परिणामांचे विश्लेषण करतात.